नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आता ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। तर बघा मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार का नाही या प्रश्नाच्या उत्तरासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे कोणत्या घडामोडी घडू शकतात, त्यांचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारावरती कसा होऊ शकतो आणि देशांतर्गत बाजारात कोणत्या घडामोडी घडू शकतात, याचा सोयाबीनच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि या सर्वांच्या परिणामामुळे अखेर ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार का नाही या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। प्रथम आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करू। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेचं सोयाबीन हे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात येतंय आणि अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनाचा थेट परिणाम देशातील भावावरती होतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेतील उत्पादन वाढणार हे आधीच गृहीत धरले, यामुळे सिबॉट वरती जेवढी मंदी यायची होती ती येऊन गेली, याच्यापेक्षा जास्त मंदी येणार नाही। म्हणजे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो 100% इथून पुढे खाली घसरणार नाही। म्हणजे जे काय होईल मित्रांनो, तेजीसाठी अनुकूल। लक्षात घ्या, अमेरिकेमुळे बाजारभाव घटण्याची शक्यता संपली। म्हणजे अमेरिकेमुळे सिबॉटवर जागतिक बाजारभाव जे आहे ते 9.5 ते $10.5 आसपास राहतील आणि याच्यामुळे काय होणार तर लक्षात घ्या, याचा अनुकूल परिणाम देशांतर्गत भावावरती दिसणार आणि याच्यामुळे 100 ते 200 ची तेजी ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत सोयाबीन बाजारामध्ये दिसू शकते। आता याच बरोबर मित्रांनो, ब्राझीलची जी पेरणी आहे ती सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आणि ब्राझील मधील पेरणीचा कल थोडा बहुत देखील कमी झाला तर लक्षात घ्या, याचा थेट परिणाम सिबॉट वरती होऊन बाजारभाव $11 प्रति बुशेलच्या वर जाताना दिसू शकतात आणि आंतरराष्ट्रीय बाजार जर $11 प्रति बुशेलच्या वर गेले तर 100% देशात बाजारभावात सुधारणा होऊन बाजार 4,500च्या वर ऑक्टोबर महिन्यात जाऊ शकतो। त्यासोबत देशांतर्गत बाजारामध्ये जर हमी भावावरती ऑक्टोबर महिन्यात खरेदी सुरू झाली तर याचाही 200-300चा आधार मिळून बाजारभाव 4,700 4,800 पर्यंत मोस्टली जाऊ शकतात।
तुम्ही 4400 4500 ची पातळी गृहीत धरा, 4700-800 पर्यंत भाव जाऊ शकतात. पण सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारातील सर्व पोषक घटक पकडले तरी देखील ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात बाजारभाव काही 5000 पार जाताना दिसत नाही. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 5000 पार जाताना अजिबात दिसत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु डिसेंबर जानेवारी महिन्यात पोषक वातावरण निर्माण होऊन जर बाजारभाव 5000च्या आसपास किंवा त्या पलीकडे गेले तरी देखील आश्चर्य वाटायला नको, अशी या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात बाजारभाव 5000 होणार नाही, पण भविष्यात बाजारभाव नक्की 5000 पार जाऊ शकतात, असं जाणकारांचं इथं मत आहे. म्हणून विक्री करत असताना ऑक्टोबर महिन्यात घाई गडबड करायची नाही, थोडं टप्प्याटप्प्यानंच विक्री करायची. भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.